बघा शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत शेती पिकाच्या नुकसानासाठी जेवढी मदत राज्य सरकारने दिली होती तेवढीच मदत आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, फळ पीक विम्यासाठी बघा 86,000 प्रति हेक्टरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। त्यानंतर त्या इथं खरडून गेलेल्या जमिनीसाठी 45,000 रुपये प्रति हेक्टरी तुम्हाला जमा होत आहे। तर हे संपूर्ण अपडेट बघून घेऊया की कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे मदत तुम्हाला मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये कमी प्रमाणात आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणात हे मदत मिळणार आहे। संपूर्ण इथे यादी आलेली आहे, सरकारने यादी सांगितलेली आहे। भरपूरशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे आणि अतिवृष्टीचे किंवा त्यांचे जे काही नुकसान झालेलं आहे, शेती पिकाचं खरडून गेलेली जमीन आणि गुरे जनावरांचं जे काही त्यांचं नुकसान झालं, तर त्या शेतकऱ्यांना भरपूरशा कमी प्रमाणामध्ये हे त्यांना नुकसान भरपाई जमा झाली। तर नुकसान भरपाई तुम्हाला कमी प्रमाणामध्ये जमा झाली असेल तर सर्वात मोठी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी असणार आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, भरपूरशा शेतकऱ्यांना इथं कमी प्रमाणामध्ये त्यांना पैसे जमा झाले, कारण की बघा जे काही फळ पिकाचं तुमचं नुकसान झालं असेल तर त्यासाठी हेक्टरी 86,000 रुपये तुम्हाला देण्याचं सरकारने ठरवलं होतं। परंतु तुम्हाला जर का कमी पीक विमा आणि जे काही नुकसान भरपाई तुम्हाला कमी प्रमाणामध्ये तुमच्या खात्यावरती जमा झाली असेल तर सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे, कारण की काही ठराविक कामे तुम्हाला करून घ्यायची आहे जेणेकरून तुमच्या खात्यावरती पूर्णपणे पीक विमा जे काही अतिवृष्टीची मदत असणार आहे ते देखील तुमच्या खात्यावरती जमा होणार। परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांना भरपूरशा इथं चुकीच्या माध्यमातून अर्ज केला, चुकीच्या माध्यमातून नोंदण्या केल्या, चुकीचे अर्ज त्यांनी केलेले आहे। तर ते तुम्हाला दुरुस्त कसे करावं लागणार आहे, संपूर्ण यादी आणि संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। त्यामध्ये सरकारने काय केलं की 8,500 रुपये अतिवृष्टी अनुदान जमा होत आहे असं देखील अपडेट आपण जाणून घेतलं होतं। त्या संदर्भातील काही शेतकऱ्यांना भरपूरशा मात्रामध्ये इथं 100% खरी माहिती असणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, भरपूरशा शेतकऱ्यांना 5,000 रुपये, भरपूरशा शेतकऱ्यांना 6,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 2 तर काही शेतकऱ्यांना 3,000 रुपये त्यांच्या खात्यावरती जमा झाले। तर हे पैसे तुम्हाला इतके कमी प्रमाणामध्ये का जमा झाले, ज्या व्यतिरिक्त सरकारने सांगितलं होतं की पीक विमा आणि खरडून गेलेल्या जमिनीसाठी 86,000 ते 80,000 रुपयापर्यंत तुम्हाला पैसे मिळणार होते, परंतु हे कमी प्रमाणामध्ये तुमच्या खात्यावरती का बरं पैसे जमा झाले याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो। कमी प्रमाणामध्ये तुम्हाला पैसे जमा झाले असतील तर काही कामे तुम्हाला करून घ्यायची आहे, जेणेकरून हे काम केलं तर तुमच्या खात्यावरती 100% पैसे येणार अशी स्वतः आता जे काही GR आला हे त्यांनी जाहीर करून टाकलेलं आहे। तर त्या जाहिरातीनुसार तुम्हाला माहिती सांगण्यात आलेली आहे। हे जर तुम्ही कामे केले तर 100% तुमच्या खात्यावरती पैसे येणार, कारण की काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील पैसे आलेले आहे। शेतकरी मित्रांनो, तुमचं जे काय आता सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये जे काही तुमचं नुकसान झालेलं असेल तर त्या नुकसानीच्या भरपाईची आता मंजुरी देण्यात आलेली आहे। बघा इथं भरपूरशा शेतकऱ्यांचं आता ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये नुकसान झालेलं होतं, जे काही त्यांचं नुकसान झालेलं होतं त्या नुकसान भरपाईची आता मंजुरी 31,628 कोटी रुपयाचं त्यांनी दिलं होतं। तर बघा या नुकसानीपोटी आता शेतकऱ्यांना येणार होते खरडून गेलेल्या जमिनीसाठी, बघा त्यांना येणार होते 85,000 ते 86,000 रुपये प्रति हेक्टरी। त्या व्यतिरिक्त सरकारने सांगितलेलं होतं की त्यांच्या विहिरीमध्ये गाळ साचला असेल तर त्यासाठी त्यांनी भरपूरशा मात्रामध्ये पैसे देण्याचं ठरवलेलं होतं। तर त्यांच्या बघा इथं टोटल त्यांच्या खात्यामध्ये रक्कम त्यांनी टाकायचं सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्यांचं गुरे जनावरांचं इथं नुकसान झालं, शेती पिकांचं नुकसान झालं आणि शेतजमीन खरडून गेली, विहिरीमध्ये गाळ साचला, विहिरीचं नुकसान झालं, इथं गाय गोठ्याचं जे काही तुमचा कोठा असणार आहे शेतीमधला तर त्या कोठ्याचं जर का नुकसान झालं असेल तर त्यासाठी यांनी टोटल इथं रक्कम सांगितलेली होती 3.5 लाख रुपये, म्हणजे 3,50,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार अशी माहिती GR नुसार सरकारने सांगितली होती। परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कमी प्रमाणामध्ये पैसे जमा झाले, तर त्या संदर्भातील आता महत्त्वाचा अपडेट समोर आला। ज्या शेतकऱ्यांना कमी प्रमाणामध्ये पैसे जमा झाले असतील तर त्या शेतकऱ्यांनी हा अर्ज करून घ्यायचा आहे, जेणेकरून तुमच्या खात्यावरती 100% पैसे येणार। संपूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला लाईव्ह सांगणार आहे। मित्रांनो, चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून इतर योजनांची आणि शेती संदर्भातील सर्व योजनांची माहिती सर्वात आधी तुम्हाला भेटत राहणार। बघा शेतकरी मित्रांनो, भरपूरशा शेतकऱ्यांचं शेती पिकाचं नुकसान झालं आणि सरकारने सांगितलं होतं की तुम्ही फक्त मोबाईलवरती जे काही फोटो काढाल आणि ते फोटो तुम्ही अपलोड कराल तर ते सुद्धा आम्ही मान्य करणार आहोत। तुमच्याकडे फार्मर आयडी असे किंवा नसे, तुम्ही फक्त आधार कार्डच्या माध्यमातून हे क्लेम मंजूर करू शकता। आम्ही 100% तुमच्या खात्यावरती पैसे टाकणार, कारण की बघा पूर परिस्थितीमुळे आणि अतिवृष्टीमुळे हे शेतकऱ्यांचं इतके जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालं, तर त्या शेतकऱ्यांना आता हे नुकसान भरपाई कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला द्यावं लागणार। त्या शेतकऱ्यांकडे बघा त्यांनी चांगल्या पद्धतीने पंचनामे केले असतील किंवा नसतीलही केले तरी त्यांच्या खात्यावरती आपण पैसे टाकणार। एका स्मार्टफोनच्या माध्यमातून त्यांनी फक्त फोटो काढून सुद्धा अपलोड केली ते सुद्धा आपण मान्य करणार आहोत अशी माहिती मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेली होती। बघा शेतकरी मित्रांनो, परंतु आता तुमच्या खात्यामध्ये हे भरपूरशा शेतकऱ्यांना सांगितलं होतं त्यांनी की 18,500 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे, परंतु 18,500 रुपये ऐवजी भरपूरशा शेतकऱ्यांना 8,000 रुपये तुम्हाला जमा झाले, भरपूरशा शेतकऱ्यांना 7, 6 तर 3, 2,000 रुपये त्यांच्या खात्यावरती जमा झाले आणि भरपूरशा शेतकऱ्यांचं खरडून गेलेली जमीन, गुरे जनावरांचं नुकसान आणि शेती संदर्भातील सर्व जे काही
काही त्यांचे मशागतीसाठी लागणारे अवजारे होते किंवा कोटा आणि जे काही पशु असे तर सर्वांचं नुकसान पकडून तुमच्या खात्यामध्ये टोटल 3,50,000 रुपये देण्याचं त्यांनी ठरवलं होतं, परंतु तुमच्या खात्यामध्ये कमी प्रमाणामध्ये पैसे जमा झाले असतील तर बघा शेतकरी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आता मंजूर करण्यात आले तर बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आणि किती प्रमाणामध्ये शेतकरी पात्र होते. तर बघा यामध्ये पहिला जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी बघा किती शेतकरी इथं पात्र होते. तर बघा 8,27,282 शेतकरी इथं पात्र होते ह्या नुकसान भरपाईचे पैसे घेण्यासाठी. तर त्यांच्या खात्यामध्ये किती रुपये ते इथं टाकण्यात आलेले आहे तर बघा 847 कोटी 12 लाख रुपये त्यांना मदत मिळाली. त्यानंतर दुसरा जिल्हा सांगण्यात आलेला आहे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बघा 7,37,702 शेतकरी इथं पात्र होते. त्यांच्या खात्यामध्ये 832 कोटी 15 लाख रुपयाची नुकसान भरपाई जमा झाली. त्यानंतर बीड जिल्ह्यातील शेतकरी बघा 9,21,046 शेतकरी इथं पात्र होते. तर त्यांच्या खात्यामध्ये देखील हे पैसे जमा झालेले. नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बघा 8,57,880 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 582 कोटी रुपये वितरित करण्यात आले. त्यानंतर बघा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बघा 4 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 888 कोटी 94 लाख रुपये इथं अदा करण्यात आले. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील बघा शेतकऱ्यांची संख्या आहे इथं 6 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 483 कोटी 27 लाख रुपये मंजूर करण्यात आले. त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये बघा 7 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 448 कोटी 24 लाख इतर रुपये त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आले. त्यानंतर बघा जिल्हा परभणी जिल्ह्यामधील 7 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 384 कोटी आणि 19 लाख रुपये अदा करण्यात आले. त्यानंतर बघा अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या आहे मित्रांनो बघा 44 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे टाकण्यात आले. 382 कोटी रुपये त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आले. त्यानंतर बघा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या इथं बघा 46,582 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 320 कोटी 86 लाख रुपये त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आले. त्यानंतर बघा जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या 3 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे कमसे कम बघा इथं त्यांनी टाकले 3 कोटी त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यात आले. त्यानंतर बघा हिंगोली जिल्ह्यातील 4 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 286 कोटी रुपयांची आणि 9 लाख रुपयांची इथं अदा करण्यात आलेली मंजुरी. तर बघा यवतमाळ जिल्ह्यातील संख्या 2,40,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 268 कोटी 47 लाख रुपये इथं त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आले जीवानुसार. अकोले जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या बघा 3,47,884 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 264 कोटी 34 लाख रुपये इथं अदा करण्यात आले. वाशिम जिल्ह्यातील 2 लाख इथं 58,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 192 कोटी 77 लाख रुपये इथं टाकण्यात आले. वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या बघा 62,625 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 150 कोटी 88 लाख रुपये इथं टाकण्यात आले. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या बघा 14,158 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 149 कोटी आणि 95 लाख रुपये टाकण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या बघा 11,000 इथं 879 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 117 कोटी 24 लाख रुपये मंजूर करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील संख्या बघा 8,316 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 78 कोटी 75 लाख रुपये टाकण्यात आले. पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या बघा 89,495 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 48 कोटी 76 लाख रुपये मंजूर करण्यात. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या बघा 145 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20 कोटी 80 लाख रुपये इथं टाकण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या बघा 27,236 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 14 कोटी 81 लाख रुपये टाकण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या बघा 21,814 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टोटल इथं 14 कोटी 58 हजार रुपये इथं टाकण्यात आलेले आहे. त्यानंतर बघा इथं शेतकऱ्यांची संख्या बघा पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,957 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 14 कोटी 82 लाख इतर त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आले. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या बघा इथं 6,429 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 10 कोटी 24 लाख रुपये टाकण्यात आले. सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या बघा 14,643 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 10 कोटी 81 लाख रुपये टाकण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या बघा 35,676 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कमसे कम इथं 10 कोटी 37 लाख रुपये इथं टाकण्यात आले. रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या बघा 1,628 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5 कोटी 21 लाख रुपये टाकण्यात आले. गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या बघा 6,754 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5 कोटी 72 लाख रुपये टाकण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील संख्या बघा 5,860 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3 कोटी 18 लाख रुपये टाकल्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या 2,386 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18 लाख 1 कोटी रुपये इथं टाकण्यात आलेले आहे. तर त्यानंतर बघा जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1,700
सतराशे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे कमसे कम 10,39,00,000 रुपये टाकण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1,811 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 12 लाख रुपये इथे टाकण्यात आले. सिंधुदुर्ग शेतकऱ्याची संख्या बघा, 517 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 13 लाख रुपयाची इथे नुकसान भरपाई जमा झाली आहे. तर अशा प्रकारे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.